रेकॉर्ड करायला ठेवलंय. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान सरळ करायचे आहे, पाठीचं करा ताठ, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. आणि आता दोन्ही हात आपल्याला कडेनीवरती करायचे आहेत. करूयात. एक हे सूक्ष्म व्यायाम आहेत प्राणयोगिक टेक्निक मधले. नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत. खाली 2, परत एकदा 1, हात वर, 2, हळूवार हात खाली. हे सर्वांनी माझ्यासोबत करायचं आहे. परत 1, हात वरती, 2, हळूवार हात खाली. परत श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. 1, श्वास आतमध्ये हात वर, 2, श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा 1, श्वास आतमध्ये हात वर, 2, श्वास बाहेर आणि हात खाली. आता नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती करायचे आहेत आणि कडेने खाली. करूयात. 1, नमस्कार मुद्रा हात वर, 2, कडेने हात खाली. परत एकदा 1, हात वरती, 2, हात खाली. पुन्हा 1, हात वर, 2, हात खाली. परत एकदा 1, हात वरती, 2, हात खाली. परत एकदा श्वासासोबत 1, श्वास आतमध्ये हात वर, 2, श्वास बाहेर हात खाली. परत 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. पूर्ण अवेअरनेस त्याच्यामध्ये आपल्याला निर्माण करायचा आहे. दोन्ही पायांच्या टाचा पंजे जोडलेले ठेवायचे आहेत. स्वतः करून बघायचं आहे. जेवढं दोन्ही पायांच्या टाचा पंजे जोडलेले, नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती करतोय आपण, कडेने खाली करतोय तेव्हा, श्वास घेताना करतोय तेव्हा, किंवा कडेने हात वरती करतोय आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात खाली करतोय तेव्हा आपली स्टेबिलिटी आपल्याला फील करायची आहे. पायाच्या पंजांची हालचाल होऊ द्यायची नाहीये. कमरेच्या स्नायूचा आपल्याला अवेअरनेस निर्माण करायचा आहे. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. हाताचे पंजे पाठीमागे करायचे आहेत आणि हात कोपरांमध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे. करूयात. 1, हात पाठीवर, मान सरळ, 2, परत एकदा 1, 2, पुन्हा 1, 2, परत 1, 2, श्वासासोबत करायचा. आता 1, श्वास आतमध्ये, खोल श्वास घ्यायचा स्वतः, हातीचा पिंजरा फुगवायचा आहे. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर आणि हात करायचे आहेत खाली. हे आपल्या प्रत्येक क्लासमधल्या इन्स्ट्रक्शन्स मध्ये दिसलं पाहिजे की आपण त्यांना श्वासाचे पण इन्स्ट्रक्शन देतो आहोत, हालचालींची पण इन्स्ट्रक्शन देतो आहोत. ठीक आहे. हे आपल्याला दिसलं पाहिजे किंवा आपण सांगितलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि सांगितल्यानंतर आपले कडचे जे विद्यार्थी आहेत किंवा समोर जे साधक आहेत ते तशा प्रकारे करता आहेत का, याचं पण आपल्याला निरीक्षण करायचं आहे. करत असतील तर ठीक आहे, करत नसतील तर त्यांना परत आपल्याला त्या पद्धतीने मोटिवेट करायचं आहे की तुम्ही श्वासावरती लक्ष देऊन करा. परत उजवा पाय, डावा पाय आता सरळ पुढे आपल्याला करायचा आहे. 1, पायाचा पंजा खाली. आता पाय गुडघ्यात वाकवायचा, मागे घ्यायचा. 2, परत 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1 आणि आता पाय खाली. 2, उजवा पाय आपल्याला पुढे करायचा आहे. सेम 1, उजवा पाय पुढे, पंजा खाली. आता पाय गुडघ्यात वाकवायचा, मागायचा. 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. पूर्ण पाय सरळ, पंजा खाली ताणायचा आहे. नुसतं लूज करायचं नाहीये. बरोबर आहे. लूज हालचाल नाही झाली पाहिजे, त्याच्यावर आपला अवेअरनेस पाहिजे. आणि पाय करायचा आहे खाली. 2. ठीक आहे. आता डावा पाय परत पुढे करायचा आहे आणि कडेने मागे घ्यायचा आहे, गुडघ्यामध्ये न वाकवता, फक्त खुब्याची हालचाल. 1, डावा पाय पुढे, कडेने मागे. 2, परत एकदा 1, 2, 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये आणि पाय खाली. 2, परत उजवा पाय पुढे करायचा आहे. 1 आणि कडेने पाय मागे. 2, फार पुढे असं वाकायचं नाहीये, सरळ. परत 1, 2, 1, 2, 1,
दो, एक, दो, एक आणि पाय करायचे आहेत खाली, दो. ठीक आहे. आता सिंपल एक टेक्निक करूयात आपण वेगळं, फक्त बॅलन्सिंग साठी. काय करायचं आहे, डावा पाय गुडघ्यामध्ये दाखवायचा आहे, दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. उजवा जो पाय आहे तो पूर्ण आपल्याला सरळ ठेवायचा आहे. उजवा पाय पूर्ण सरळ ठेवायचा आहे, मान करायची सरळ, पंजा खाली. आणि आता डावा पायाचा पंजा आपल्याला गोल फिरवायचा आहे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे, मी पायाचा पंजा गोल फिरवतोय, डावा पायाचा परत खाली. आता सेम करायचं उजव्या पायाने. मग उजवा पाय गुडघे दाखवायचा आहे, पंजा खाली करायचा आहे आणि पंजा आपल्याला तो गोल फिरवायचा आहे. एक, पंजा दिसतोय, दोन, पायाचा पंजा, तीन, चार, पाच. विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे, पाय करायचा आहे खाली, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे, सिंपल. दोन्ही हात वरती करायचे आहे. परत पुढची हालचाल, दोन्ही हाताने आपल्या कोपरांना पकडायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हाताच्या कोपऱ्याला, उजव्या हाताने डाव्या हाताच्या कोपऱ्याला. दोन्ही हाताच्या चौकोनामध्ये आपला चेहरा ठेवायचा आहे, डोकं ठेवायचं आहे आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, सरळ व्हायचं आहे. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन. परत डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन. परत डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक. आता छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. दोन. कंबर आहे तिथेच ठेवायची, परत उजवीकडे. एक, दोन. कंबर आहे तिथेच ठेवायची. म्हणजे काय, बऱ्याच वेळा आपल्या समोरचे जे विद्यार्थी असतात ते कसे करतात, असे कंबर हलवतात. एक म्हटलं की कंबर इकडे डावीकडे करतात, परत सरळ होतात, परत उजवीकडे. दोन. परत सरळ, परत डावीकडे. एक, त्या कमरेचा भाग स्थिर ठेवायचा. दोन, उजवीकडे. एक, दोन. हात करायचे आहेत सरळ आणि कडेनी हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहे, मान करायची आहे सरळ. आणि आपल्याला आता श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं आहे. तर एक, श्वास आतमध्ये आणि मागे झुकायचा आहे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. पुढे झुकताना मात्र आपल्याला पाठीचा कणा सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. पाय सरळ ठेवायचे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे. परत मागे जायचं आहे. एक, श्वास आतमध्ये आणि मागे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागचं ताण वाढवायचं आहे. हे तुम्हाला पश्चिमोत्तानासन किंवा इतर आसन करायला मदत करणार आहे. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. आणि किती मागे जायचं आहे, तर जेव्हा तुमचा पाय गुडघ्यात वाकणार नाही, जोपर्यंत तुमचा पाय गुडघ्यात वाकत नाही तोपर्यंत मागे जायचं आहे. जोपर्यंत जेव्हा पाय गुडघ्यात वाकेल तिथे थांबायचं आपल्याला. परत एक, पायाच्या मांडीचं आकुंचन करायचं आणि मग मागे झुकायचं आहे. मागे झुकायचं, मान मागे टाकायची आहे. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूला ताण द्यायचा आणि परत मग आपल्याला सरळ व्हायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हळूहळू आपल्या मानेपासून पूर्ण पायाच्या पंजांपर्यंत आपल्याला सूक्ष्म व्यायाम करून घ्यायचे साधनांकडून. दोन पायामध्ये अंतर घ्यायचा साधारणतः 4 फूट. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. ठीक आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, माणसं. आता उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. करूयात. एक, मान वर. दोन, परत एकदा. एक, दोन, पुन्हा. एक, दोन, एक, दोन, परत. एक, दोन, पुन्हा. एक, दोन, परत. एक,
दो, एक, दो, एक, दो, एक, दो, एक, दो, एक, दो, आणि हात करायचे आहे. ठीक आहे. आता दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. एक, दोन्ही हातांचे बोट गुंफवायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे. आता डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, पुढे झुकायचं आहे. दोन, उजवीकडे यायचं. तीन, वर यायचं. चार, चेहरा उजव्या बाजूला आणि मग पाच. परत डावीकडे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत एकदा. एक, दोन, तीन, चार आणि पाच. आता पहिल्यांदा उजवीकडे वळायचं आहे. करूया. एक, उजवीकडे बाजूला. पुढे दोन, डावीकडे. तीन, चार आणि पाच. एकदा. एक, दोन, तीन, चार आणि पाच. एकदा. एक, दोन, तीन, चार आणि पाच. बरोबर. हात सरळ करायचे आहेत आणि हात करायचे आहेत कडेने खाली. ठीक आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान करायची सरळ. ठीक आहे. एवढा बेसिक वॉर्मअप आपल्याला आपल्या साधकांकडून आपल्या वर्गामध्ये करून घ्यायचं आहे. याच्या व्यतिरिक्त थोडस बोटांची हालचाल, बोटांची हालचाल करणं, मुठीचं उघडझाप करणं. ठीक आहे. हात कोपरामध्ये वाकवून पाठ खांद्यांवरती ठेवणं श्वासासोबत. हे पण आपण व्हेरिएशन म्हणून करू शकतो. मध्ये मध्ये जेव्हा रोजच्या रोज आपण क्लास घेतो तेव्हा थोडस व्हेरिएशन पण आपल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित असतं. किंवा दोन्ही हात कमरेवरती ठेवून कंबर गोल फिरवणं. ठीक आहे. डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. ठीक आहे. थोडस पाऱ्यामध्ये अंतर घेऊन डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. बरोबर. अशा प्रकारे. त्याच्यानंतर मानेसाठी हालचालीसाठी श्वास आतमध्ये घेत मान वर, श्वास बाहेर सोडत मोठी छातीला टेकवायची आहे. परत श्वासासोबत मानेची हालचाल मान वर करायची आहे. श्वास बाहेर सोडत आणि मोठी छातीला टेकवायची आहे. परत मान सरळ करायची. मान डाव्या बाजूला वळवायची. परत सरळ उजव्या बाजूला वळवायची आहे. परत सरळ मान डाव्या बाजूला वाकवायची आहे. उजव्या बाजूला वाकवायची आहे. अशा प्रकारे आपण व्हेरिएशन मध्ये त्यांच्या सूक्ष्म व्यायाम किंवा वॉर्मअप घेऊ शकतो. ठीक आहे. व्हेरिएशन मध्ये घ्यायचे म्हणजे रुग्णांना किंवा आपले जे साधक असतात, विद्यार्थी असतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे रोजच्या रोज स्ट्रेचिंग मिळेल आणि त्याचा त्यांना फायदा होईल. ठीक आहे. सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. नजर दोनही भुवयांच्यामध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. ज्या ज्या स्नायूंवरती आपल्याला ताण पडलाय त्या त्या स्नायूंना रिलॅक्स करायचा आहे. पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्याला ट्रेन करायचं आहे स्वतःलाच. ठीक आहे. बाकीच्यांना जाऊ द्या. पहिले स्वतःलाच ट्रेन करायचं आहे की आपल्याला श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. 3 मिनिटं का असेना, 2 मिनिटं का असेना, श्वासावरती लक्ष द्यायचं. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलाय त्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. काय त्याच्यामध्ये बदल झालाय, कुठला भाग आपल्याला जास्त ताणला जातो आहे, कुठल्या भागाला अतिरिक्त ताण पडतोय, कुठला भाग वेदनायुक्त आहे, कोणता भाग एकदम रिलॅक्स आहे, त्याचं निरीक्षण या कालावधीमध्ये आपल्याला करायचं आहे. बऱ्याच वेळा डोळे बंद केल्यानंतर आपण आपल्याच विचारामध्ये गुंतून जातो. तर तसं आपल्याला करायचं नाहीये. तर या पद्धतीने आपल्या मनाला, आपल्या मेंदूला सवय लावायची आहे की आपल्या स्वतःला पाहायचं आहे. आणि ही सवय नंतर आपल्याला मेडिटेशन मध्ये उपयुक्त होणार आहे. आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे.
योगेन चित्तस्य पदेन वाचा बलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। हरि ओम। बरोबर, आता डोळे उघडायचे आहेत, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोडायचे आहेत आणि आता नमस्कार मुद्रेमध्ये दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक, दोनही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हातांचे दंड आपल्या कानाला लावायचे आहेत. मान सरळ. पर्वतासन अत्यंत उपयुक्त असं आसन आहे. फक्त आता जेव्हा तुम्ही पाठीसाठी देणार असाल तेव्हा जास्त वेळ ठेवायला सांगायचा. जेव्हा तुम्ही फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी हे द्यायचा विचार करत असाल तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला खोल श्वास घ्यायला सांगायचा आहे. पहिला श्वास घ्यायचा आहे. एक, पोट आतमध्ये घ्यायचा आहे. जास्तीत जास्त श्वास आपल्या फुफ्फुसांमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. दोन, परत एकदा. एक, स्वतःच्या छातीचा पिंजरा याच्यामध्ये कशा प्रकारे विस्फारित होत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. दोन, तिसरा श्वास. एक, दोन, आणि हळूवार हात करायचे आहे खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात मागे करायचे आहेत. योग मुद्रासन सिंपल करायचे. बऱ्याच लोकांना पुढे फार वागता येत नाही, त्यावेळी योग मुद्रासनचं व्हेरिएशन आपण करतो. डावीकडे झुकायचं, अनुवटी टेकवायची डावा पायाच्या गुडघ्याला. बरोबर. व्हेरिएशन का करतो, कशामुळे करतो हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. परत शिवायचे. दोन, परत उजव्या बाजूला. एक, फक्त क्लासमध्ये शिकलो आहे असं करायला म्हणून आम्ही शिकवतोय असं नाही पाहिजे. दोन, परत एकदा डाव्या बाजूला. एक, टाचीचा दाब पोटावरती येणं हे महत्वाचं आहे. दोन, परत उजव्या बाजूला. एक, दोन. ठीक आहे. आता पुढे झुकायचं आहे मध्यभागी. एक, कपाळ टेकवायचे जमिनीला. दोन, परत एकदा पुढे. एक, मध्यभागी सुरुवातीला पाठीचा कणा ताठ, नंतर पुढे झुकून कपाळ टेकवायचे जमिनीला. परत सुरू व्हायचं. दोन, दोन्ही हात करायचे आहेत बाजूला. ओके. आता दोन्ही पाय करायचे आहेत सरळ. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. पायाचे पंजे स्वतःकडे घेसायचे, पोट आतमध्ये खेचायचे, हात थोडेसे मागे, मान करायचे सरळ. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात. एक, डावा पाय वर उचलायचा. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. परत उजवा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. ठीक आहे. मांडीच्या स्नायूचं टोनिंग गुडघ्याच्या स्नायूसाठी उपयुक्त. ठीक आहे. जानुशिरासन आपल्याला माहिती आहे, ते आपण करूयात. डावा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये लागेल अशी ठेवायची. ठीक आहे. जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये मूलाधार चक्र असतात. जे 7 चक्र असतात आपले, त्याच्यातलं सगळ्यात खाली सर्वांचा आधार असणारे मूलाधार चक्र. ठीक आहे. दोन्ही हात बाजूला आणि श्वास आतमध्ये घेत हात कडेने वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये हात वर. इथे तुमचा पाठीचा कणा ताठ पाहिजे. बरेच जण असे बसतात, तर असं नाही बसायचं आहे. आपल्याला काय करायचं, पाठीचा कणा ताठ ठेवून
मान सरळ ठेवून इथं बसायचं आहे. अशा प्रकारे इथं हात वरती केला की पाठीला ताण पडणार आहे तो द्यायचा आणि मग हळूवार पुढे झुकायचा आहे. दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. नजर गुडघ्याकडे करायची आहे आणि कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न किंवा हनुवटी गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. तर हात करायचे वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर, पुन्हा पुढे. दोन श्वास बाहेर आणि पुढे. थांबायचंय 10 सेकंदांसाठी या स्थितीमध्ये. परत हात वरती करायचा आहे. एक श्वास आतमध्ये, हात वर आणि कडेने हात करायचे आहे. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाची टाच पुन्हा जननेंद्रिय आणि मार्ग यांच्या मध्यभागी लक्ष ठेवायचे आहे. सेम दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. एक कडेने हात वरती करताना कोपरातून सरळ बोट सरळ पाहिजेत. बोटांना सुद्धा ताण इथे देणं गरजेचं आहे. जेवढं बोटांना ताण तेवढा आपला मेंदू हा अलर्ट राहणार आहे. तर पुढे झुकायचं आहे. दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्यानं स्पर्श, नजर गुडघ्याकडे. परत हात वर. एक श्वास आतमध्ये, हात वरती, पुन्हा पुढे. दोन श्वास बाहेर आणि पुढे. परत हात वर. एक श्वास आतमध्ये, हात वर आणि कडेने हात करायचे. दोन श्वास बाहेर. परत पाय करायचा आहे सरळ, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता भद्रासन आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय? दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे एकमेकांना जोडायचे आहेत. भद्रासन आपण करतो आहोत. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे एकमेकांना जोडायचे आहेत आणि दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे. गुडघे आपल्याला खाली घ्यायचे आहेत आणि पाठीचा कणा आपल्याला ताठ ठेवायचा आहे. पाठीचा कणा ताठ, गुडघे खाली खेचायचे आहेत, मान करायची सरळ आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला आता पुढे झुकायचं आहे. एक, मानवर, खांदे वर, कमरेचा भाग सरळ राहील. जेवढं तुमचं कंबर सरळ तिथपर्यंत जायचं आणि परत सरळ व्हायचं आहे. दोन. ठीक आहे. मी तुम्हाला कडेने दाखवतो. ठीक आहे. बऱ्याच वेळा आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांना असं ताठ बसता येत नाही भद्रासनामध्ये. ते असे बसतात पोक काढून. ठीक आहे. त्याचा अर्थ काय की आपलं हे जे पेल्विक गर्डल असतं, पेल्विक मसल किंवा पेल्विक गर्डल म्हणतात त्याला, जिथे आपला खुब्याचा सांधा असतो, अटॅच असतो, त्याला संस्कृतमध्ये श्रोणी भाग असं म्हणतात. श्रोणी म्हणजे असा कप लाईक आकार असतो तिथला. तुम्ही जर का पुस्तकांमध्ये बघितलं असेल तर तुम्हाला स्केलेटन मध्ये दिसतं ते. बरोबर. तो आपल्याला काय करायचं आहे? सरळ करायचं आहे. पाठीचं त्याला ताठ. ठीक आहे. तर ही मुवमेंट सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. स्वतःच्या मुवमेंट बद्दल अवेअरनेस करायचा आहे. कुठल्या स्नायूंची आपण हालचाल करतो आहोत, होत आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. मान वरती करायची आहे. गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. पाठीचा कणा ताठ. ठीक आहे. दिसतंय? पाठीचा कणा ताठ ठेवणं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करायचं आहे. आणि मी मुद्दाम तुम्हाला असं इन्स्ट्रक्शन देतोय की तुम्ही जेव्हा एखाद्याला शिकवाल तेव्हा तुमच्यामधून हे इन्स्ट्रक्शन झळकले पाहिजेत, दिसले पाहिजेत आणि शिवाय तुम्ही स्वतः करताना सुद्धा या इन्स्ट्रक्शन मनातल्या मनात फॉलो करून त्याचा बदल करून मग कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं. ठीक आहे. मग इथपर्यंत जर का तुम्ही कमरेमध्ये न वागता पुढे झुकत असाल तर एवढं थांबायचं आहे. मान वरती ठेवायची आहे आणि मग ज्यांना शक्य त्यांनी अजून खाली जायचं. ज्यांना नसेल त्याने पाठीचा कणा ताठ ठेवून थांबायचं. परत सरळ व्हायचं. भद्रासन अतिशय उपयुक्त आसन आपल्या पोटीपोटातल्या अवयवांसाठी. परत पुढे झुकायचं आहे. एक, मानवर खांदेवर. मुद्दाम थोडेसे वेगळे आसन तुमच्या समोर येणार आहे. ठीक आहे. परत पाय करायचे आहे सरळ, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता जानुशिरासनामधला दुसरा भाग आपल्याला करायचा आहे. पाय सरळ, मान सरळ. आता काय करायचं आहे? उजवा पाय आपल्याला असा बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायची टाच पुन्हा आपल्या जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या शेजारी.
पायाचा उजव्या पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. ठीक आहे, ही क्रिया सुद्धा आपल्याला सहज करता आली पाहिजे. ताण द्यायचा आहे. ज्यांना जमत नसेल त्यांनी फक्त एवढं टच करायचं आहे. फार एवढं ताण करायची गरज नाही. डावा हात बाजूला घ्यायचा आहे. आणि आता जानुशिरासनामध्ये पूर्ण काय करायचं असतं आपल्याला, डाव्या हाताने पूर्ण पंजाला पकडायचं असतं. पण सुरुवातीला लगेच हे जमत नाही काही काहींना. तर काय करायचं, पंजाला पकडायचं, फक्त ओढायचं, ताण द्यायचा, जेवढं शक्य तेवढं उजवीकडे झुकायचा प्रयत्न आणि श्वास आतमध्ये घेत डावा हात वरती करायचा आहे. तर यात एक श्वास आतमध्ये आणि उजवीकडे झुकायचं जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात. परत हात करायचा आहे खाली, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा एक श्वास आतमध्ये, हात वर, परत खाली, दोन श्वास बाहेर. त्याच्याने आपल्याला काय करायचं, पूर्ण छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. तो तुम्ही हळूहळू वाढवत न्यायचा आहे. फक्त हात, जो डावा हात आहे तो जरी वरच्या बाजूने खेचला, जेवढं एवढं जरी केलं तरी तो ताण अतिशय चांगल्या प्रकारे पडणार आहे आणि आपल्याला फायदा होणार आहे. दोन. ठीक आहे, परत एकदा एक, हात वर कोपरातून सरळ, बोट सरळ आणि ताण द्यायचा आहे. ठीक आहे, बस एवढंच करायचं आहे. हे व्हेरिएशन खूप उपयुक्त आहे. परत दोन, पश्चिमोत्तानासन, उग्रासन, या सगळ्या आसनांसाठी आपल्या पायाच्या पाठीमागच्या स्नायूंचं लवचिकता याच्यामुळे वाढते. छातीच्या पिंजऱ्याची लवचिकता वाढते. आणि ज्यांना जमतंय त्यांनी मग पुढे काय करायचं आहे, श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत आणि मग पूर्ण एका बाजूला झुकून आपल्याला डाव्या हाताने पंजा पकडायचा आहे आणि वर पाहायचं आहे. मग करायचं परत दोन, श्वास बाहेर, हात खाली. ठीक आहे, परत आता डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय मध्ये घ्यायचा आहे आणि परत उजवा पाय आपल्याला बाहेर करायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा. या आसनाचं नाव काय आहे, परिवृत्त जानुशिरासन. ठीक आहे, परिवृत्त जानुशिरासन. पण आपण शिकवत असताना किंवा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही नुसतं एवढं केलं तरी चालेल की पायाच्या पंजाला पकडायचा आहे, हात बाजूला ठेवायचा आणि श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचा आहे. एक श्वास आतमध्ये, हात वर, दोन श्वास बाहेर, हात खाली. परत एक, फक्त कोपऱ्यामध्ये वाकवायचं नाही, पंजाला ताण द्यायचा आहे. दोन श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा एक श्वास आतमध्ये, हात वर, पोटाला ताण, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे, ज्यांना शक्य त्यांनी मगासारखं करून पूर्ण पायाच्या पंजाला पकडलं तरी सुद्धा चालणार आहे. तर एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. ठीक आहे, काय करायचं आहे, सरळ मान करायची सरळ, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. ठीक आहे, त्याने तुमच्या पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण पडणार आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता मात्र आपल्याला पुढचं आसन करायचं आहे, त्याचं नाव आहे भूनमनासन किंवा उग्रासन. त्याचं प्रिपरेशन आपण करूयात. याच्यामध्ये पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला भरपूर ताण पडतो, तर तो फक्त आपण ताण घेऊयात. थोडंसं वेगळं आसन आहे. थोडस कॅमेरा ऍडजस्ट करतो की जेणेकरून तुम्हाला माझे पाय दोनही दिसतील. ठीक आहे, आपल्या मॅटच्या मध्यभागी आपल्याला बसायचं आहे. ठीक आहे, मॅटच्या मध्यभागी बसायचं आहे आणि पाय सरळ असतील तर उजवा पाय उजव्या बाजूने बाहेरच्या दिशेने करायचा आहे, डावा पाय डाव्या बाजूने बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला बसायचं आहे आणि मग हळूहळू कमरेच्या स्नायूंची हालचाल करत आपल्याला पायाच्या पाठीमागे ताण द्यायचा आहे आणि पुढे यायचं आहे. पूर्ण स्प्लिटिंग आपल्याला करता आलं पाहिजे किंवा त्याची तयारी आपण याच्यामध्ये करून घेऊ शकतो. परत इथे असं बसणं होतं, बरोबर. बरेच जण असे बसतात किंवा त्यांना सपोर्ट घेतल्याशिवाय तर ताट बसायचं. पाठीचा कणा ताट ठेवणं अपेक्षित आहे. जेवढं तुम्ही पाठीचं कणा ताट ठेवाल तेवढं आपल्याला हे असं चांगलं जमतं. त्यामुळे पाठीचा कणा ताट, हात पुढे, असं नाही बसायचं आहे. ताट. आता बऱ्याच वेळा ऍज अ योगा टीचर थोडस वेगळी आसनं पण आपल्याला आली पाहिजे. त्यातलं हे आसन आहे
हं? बऱ्याच जणांच्या अपेक्षा आपल्याकडून असतात की काही वेगळं आमच्यापेक्षा तुम्हाला येतं का हे दाखवा. त्यातलं हे आसन आहे. पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे आहेत. मान करायचे सरळ, नजर समोर. सिंपल त्याच्यामधलं आपण करूयात. दोन्ही हात बाजूला घेतलेले आहेत. हात करायचे आहेत वरती खांद्याच्या रेषेमध्ये. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. मग हात वर करायचे. पाठीला ताण पडेल पूर्णपणे तुम्हाला. ज्यांचं कमरेच्या स्नायूंचं आकुंचन किंवा स्ट्रेंथनिंग आहे त्यांना पाठीला पडेल, पायाच्या पाठीमागे ताण पडेल. हात कोपरातून सरळ करा, बोटांना ताण द्या. आणि आपल्याला आता उजव्या बाजूला झुकायचं आहे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. नजर गुडघ्याकडे करायची आहे. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये. आपण प्रिपरेशन करतोय, अजून आसन करत केलेलंच नाहीये. परत डावीकडे झुकायचं आहे. दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्याला स्पर्श. परत हात वर. एक श्वास आतमध्ये. पुन्हा दोन श्वास बाहेर. परत हात वर. एक श्वास आतमध्ये. परत डावीकडे दोन श्वास बाहेर. परत हात वर. एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. आपल्याला जेवढं शक्य तेवढं करा, पण रोजच्या प्रॅक्टिसने आपल्याला अजून वाढवता आलं पाहिजे हे. याकडे मात्र लक्ष द्या. परत एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. हात वर. एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. परत हात वर. एक श्वास आतमध्ये. आणि हात करायचे आहेत. ठीक आहे, नुसतं एवढं जरी केलं तर आपल्या पायाच्या पाठीमागे आणि ताण पडतो भरपूर, तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. थोडस पुढे यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल की पायाचे पंजे तिथेच ठेवतोय आणि अजून पुढे येतोय. पूर्ण स्प्लिट आपल्या याच्यामुळे होणार आहे. फक्त थोडस आपल्याला लक्षपूर्वक हे करावं लागतं आणि मग पुढे झुकायचं पूर्ण आणि कपाळ टेकवायचं कमरेला. सरळ व्हायचं. ठीक आहे. दोन्ही पायांचे पंजे जवळ. थोडस वॉर्मअप केलं की आपण अजून चांगल्या पद्धतीने हे आसन करू शकतो. परत भद्रासन करायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत एकमेकांना. गुडघे खाली करायचे. पायाच्या पाठीमागे ताण पडला असेल तुम्हाला, नजर समोर, अर्थात ज्यांनी केलं असेल त्यांना. ठीक आहे. मान सरळ. पाय दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवल्यावर अतिशय चांगल्या प्रकारे तो ताण आपल्याला रिलीफ करता येतो. आणि आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत परत आणि वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय सरळ करायचा आहे. वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे घ्यायचा. डावा पायाच्या टाचेवरती बसायचा आहे. उजवा पाय उजव्या बाजूने मागे घ्यायचा. उजव्या पायाच्या टाचेवरती आपल्याला बसायचं आहे आणि मान करायची आहे सर. ठीक आहे. थोडस पायाला जो ताण पडतोय तो रिलीफ करायचा आहे. आपल्या क्लासमध्ये सुद्धा, म्हणजे तुम्ही जेव्हा क्लास घ्याल तेव्हा सुद्धा अशा अनेक काही आसनं असतात की ज्याच्यामध्ये एक्स्ट्रीम ताण पडतो स्नायूंना. तर तो ताण कमी करण्यासाठी थोडासा वेळ द्यायचा आहे. आणि त्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्यांना श्वासावरती लक्ष द्यायचं, इन्स्ट्रक्शन द्यायचं. म्हणजे आता तुम्ही समजा वज्रासनावर बसलाय, डोळे बंद करा आणि मग एक म्हटलं की श्वास घ्यायचा आहे, दोन म्हटलं की श्वास सोडायचा आहे. ही सूचना त्यांना द्यायची आहे. म्हणजे वज्रासनामध्ये बसवायचं आणि लगेच दुसरं आसन घ्यायचं नाहीये. तर थोडस रिलॅक्स करायचं आहे त्यांना. 3 ते 5 श्वासाचं इन्स्ट्रक्शन. एक, दोन श्वास. एक, दोन. आपल्या स्वतःमधला बदल अनुभवायचा आहे आणि तो बदल आपल्याला आपल्या साधकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि मग आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे आपल्याला. पुढचं आसन करण्यासाठी आपण सज्ज राहायचं आहे. उष्ट्रासन. दोन्ही पायामध्ये अंतर खांद्याने एवढं. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट, फर्म सपोर्ट द्यायचा आहे. दोन्ही हातांचे अंगठे मागे एकमेकांना जोडलेले ठेवायचे आहेत. हा जो आपल्या हाताचा आर्च असतो त्याने कमरेला फर्म सपोर्ट मिळाला पाहिजे. ठीक आहे. ओके. कधी कधी असा सुद्धा सपोर्ट द्यायला सांगतात. ठीक आहे. पण असा सपोर्ट अवघड जातो द्यायला किंवा तो सपोर्ट मिळत नाही फारसा. पण असा असेल तर तो चांगला सपोर्ट मिळतो, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे आपण आपल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे सपोर्ट द्यायचा.
मार्गदर्शन करतो. ज्यांना खूप एक्स्ट्रीम बॅकवर्ड बेंडिंग करायचं त्यांनी हा सपोर्ट घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे, मान करायचे सरळ आणि मागे आपल्याला जायचं आहे. परत सरळ व्हायचं आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा मागे एक श्वास आतमध्ये आणि मागे दोन श्वास बाहेर आणि सरळ. ठीक आहे. हात करायचे आहे खाली. आता सर्वांनी काय करायचं आहे, हाच आसन भिंतीला टेकून आपण कशा प्रकारे करू शकतो हे फक्त दाखवतो तुम्हाला. तुम्हाला जर का तिथे तुमच्याकडे करायची सोय असेल तर तुम्ही करू शकता. आपण काय करायचं आहे, दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हात वर करायचे आहे. भिंतीच्या थोडस पुढे उभं राहिलं, कारण की माझं बॅक बेंडिंग थोडस आहे म्हणून. तुमचं नसेल तर तुम्ही अगदी भिंतीला पाय टेकून उभं राहिलं तरी चालेल. हात सरळ ठेवायचे आहेत आणि मग आपल्याला कमरेमधून मागे झुकायचं आणि हात भिंतीला टेकवायचे आहे. हाताच्या सहाय्याने चालायचं आणि हात खाली आपल्याला न्यायचे आहे. परत हाताने चालत सरळ यायचं आहे. ठीक आहे. हे आता अर्थात ज्यांना अतिशय चांगल्या प्रकारे बॅकवर्ड बेंडिंग आपलं वाढवायचं आहे त्यांनी अशा प्रकारे करायचं आहे. पण ज्यांना नसेल त्यांनी सिंपल उचलासन मगासारखं केलं तरी चालेल. परत एकदा करतो. हाताच्या सहाय्याने थोडस मागे हात नेलेले आहेत मी, भिंतीला टेकवले, कमरेचा भाग सरळ, गुडघ्याचा 90 डिग्री कमी होऊ द्यायचं नाहीये, हे महत्वाचं आहे. आणि खाली. बरोबर. इथे सगळ्यात महत्वाचं काय की गुडघ्याचा जो 90 डिग्रीचा अँगल आहे तो कमी होऊ द्यायचा नाही. बरोबर. नाही तर बरेच जण कसे करतात, असे करतात असं. तर असं महत्वाचं नाही की गुडघ्याचा 90 डिग्री अँगल मेंटेन करणं गरजेचं आहे. ते प्रॅक्टिस साठी असं करू शकता बॅकवर्ड बेंडिंग वाढवायला. ठीक आहे. मग हळूहळू सरळ आणि हात खाली. ठीक आहे. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे आपले शोल्डर्स पण ओपन होणार आहेत. शोल्डर्स ओपन होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. वज्रासनामध्ये बसायचा आहे. एक्स्ट्रीम बॅकवर्ड बेंडिंग अपोजिट आपल्याला करायचं आहे ओव्हर बेंडिंग. मग करूयात शशांक भुजंगासन. दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत. एक हात वर, मान सरळ, दंड कानाला पुढे झुकायचं आहे. दोन कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. मान वरती करून भुजंगासन आपल्याला करायचं आहे. आता एक श्वास आतमध्ये, मान वर, भुजंगासन. सिंपल. खांदे मागे. तिथे सुद्धा असं राहायचं नाहीये. खांदे हे आपल्या छातीच्या पिंजऱ्याच्या वरती नाही गेले पाहिजे. या उलट खांदे मागे करून आपल्याला छातीचा पिंजरा वरती करायचा आहे. सो दॅट इज भुजंगासन. परत खाली यायचं आहे. दोन. परत मानवर, छातीवर, हात सरळ करूयात. एक श्वास आतमध्ये, मानवर, छातीवर, हात सरळ. ठीक आहे. 90 डिग्री अँगल. बऱ्याच वेळा भुजंगासन कितीपर्यंत करायचं असं मला बरेच जण विचारतात. तर मिनिमम आपल्या कमरेचा भाग हा 90 डिग्री मध्ये आला पाहिजे. पाय खाली टेकलेले, मांड्या टेकलेल्या ठेवायच्या आहेत आणि त्याला आपला हा छातीचा भाग नाही परपेंडिक्युलर झाला 90 डिग्री. दिसतंय. तो 90 डिग्री भाग आपल्याला करायचा आहे. कमरेचा आकुंचन, मान वर,
मान करायची सरळ. ठीक आहे. कमरेकडे लक्ष द्यायचं. भुजंगासन. हं? आणि मग कंबर उचलायची आणि आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. कपाळ टेकवायचा आहे जमिनीला. हात माझ्या आहे तिथंच आहेत, मी हात खाली घेतले नाहीयेत. व्हर्टिकल स्ट्रेचिंग आपल्या पाठीच्या कण्याचं करायचं आहे. हात आता हळूवार मागे येतील. खांद्यातून मागे घ्यायचं नाही, फक्त टाच टेकवण्या टाचेवरती बसण्यापुरतं आपल्याला हालचाल करायची आहे. आणि दोन्ही हात करायचे वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. दोन श्वास बाहेर. अशा प्रकारे एक्स्ट्रीम भुजंगासन करायचा प्रयत्न करा. थोडस कमरेचं आकुंचन तिथे आपल्याला करावं लागेल. खांदे मागे, त्याच्यानंतर छातीचा पिंजरा वरती खेचणे. या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा करू तेव्हा आपलं भुजंगासन कसं येणार आहे, परफेक्ट येणार आहे. ठीक आहे. परत एकदा सेम करूयात. एक श्वास आतमध्ये, हात वर. आता सुद्धा पुढे झुकताना कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. म्हणजे पाठीच्या स्नायूंचं टोनिंग दिसत आहे, हात वरच आहेत. शेवट हात खाली टेकवले आहेत. कपाळ टेकवायचे, टाचेवरती बसलेलं. हाताची पंजे सरळ, मान वरती करायची आहे. आणि आपल्याला करायचंय परत भुजंगासन. एक, कंधे मागे, टाचा पंजे जोडायचा प्रयत्न. ठीक आहे. किंवा थोडस खांद्या तेवढं अंतर. आणि मान करायची आहे वरती 90 डिग्री मध्ये. कमरेला आपल्याला ताण इथे देता आला पाहिजे. तिथे तुम्हाला तुमच्या ग्लुटियन मसल्सचं आकुंचन करायचं आहे. मान वरती करायची आहे. जेवढं ग्लुटियन मसल्सचं आकुंचन तेवढा आपल्याला फायदा जास्त. परत खाली यायचं आहे. दोन, परत एकदा भुजंगासन आपल्याला करायचं आहे. सेम. एक, पहिल्यांदा जेव्हा आपण शयन स्थितीमधून, विपरीत शयन स्थितीमधून भुजंगासन करत असतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही हातांचे कोपरे खांद्याला छातीला टेकलेले ठेवायचे. हात खांद्यांच्या बाजूला, मनवटी जमीन टेकलेली. पहिल्यांदा मान वर करायची. एक, फक्त मान वर. नंतर दोन्ही हातांचा दाब जमिनीवरती द्यायचा आणि छातीवर उचलायचे आहे. आणि मग कोपरे सरळ करून भुजंगासनामध्ये यायचे आहे. आता पायाचे जे पंजे आहेत, पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे आहे. आणि आपल्याला पाय गुडघ्यामध्ये न वाकवता पर्वतासन करायचं आहे. पाय अगोदर सरळ करा. ठीक आहे. या स्थितीमध्ये आता पाय आपले गुडघे जमिनीत टेकलेले आहेत, छाती वर आहे आपली. ठीक आहे. आता काय करायचं आहे, अजून थोडस एक्स्ट्रीम बेंडिंग वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, गुडघे वर करायचे आहे. गुडघे वर करायचे आहे. छातीचा पिंजरा आहे तिथेच ठेवायचा. एक, ठीक आहे, दिसतंय. नेहमी खाली गुडघे माझे, मांडी पूर्ण जमिनीवर टेकलेली आहे, पंजा टेकलाय. आता गुडघ्या वरती उचलायचा आहे. सरळ मान उघड. आणि आता कंबर उचलायची आहे. टाचा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. शरीराचा त्रिकोण, शरीराचा त्रिकोण आपल्याला करायचा आहे. आता शरीर जमिनीला न टेकवता आपल्याला भुजंगासन करायचं आहे. एक, पाय सरळ आणि मान. पाय सरळ, मान वर. परत दोन, टाचा टेकवायच्या आहेत. आता डावा पाय आपल्याला दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचा आहे. डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचा आहे. 90 डिग्री मध्ये ठेवायचा आहे. नुसताच मध्ये नाही घ्यायचा. गुडघा 90 डिग्री मध्ये, मान वर, मांडी पोटाला लागून. आणि आता श्वास आतमध्ये घेत दोनही हात आपल्याला वरती करायचे. मग बाकी कमरेपासून खाली हा भाग कसा राहील,
स्थिर ठेवायचा आहे. कमरेपासून खाली भाग आपल्याला स्थिर ठेवायचा आहे. तर या दोन्ही हात वर, एक, परत हात खाली, दोन, डावा पाय मागे घ्यायचा आहे, उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. ठीक आहे, डावा पाय मागे, उजवा पाय पुढे, 90 डिग्री. मागचा पाय पण सरळ राहील, मांडीचा फंक्शन, दोन्ही हात वर, एक आणि दोन. परत त्रिकोणासन म्हणजे पर्वतासन, शरीराचं त्रिकोण. पोट आतमध्ये खेचायचं आहे, इथे पोट आतमध्ये खेचायचं आहे. भुजंगासन, शरीर जमिनीला टेकवता, एक, श्वास आतमध्ये. विन्यासा फ्लो मध्ये बऱ्याच वेळा अशा प्रकारे योगा केला जातो. योगा फ्लो, विन्यासा. दो, हे आपल्याला सगळं आलं पाहिजे. आणि आता दोन्ही हात, सॉरी, उडी मारायची. दोन्ही पाय दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचे आहेत. करूयात, थोडेसे पाय गुडघ्यात वाकवून जम्प. एक, परत मागे, दोन्ही पाय मागे न्यायचे आहेत, उडी मारून, आणि पर्वतासन करायचं आहे. दोन, पुन्हा एक, दोन. आता दुसऱ्यांदा पर्वतासन न करता आपल्याला काय करायचंय, चतुरंग दंडासन करायचंय. ठीक आहे, आता अशा आहेत आणि मागे न्यायचं आहे शरीर चतुरंग दंडासनामध्ये. भुजंगासन, दोन, पर्वतासन, एक, उडी मारून मध्ये, दोन, आणि आपल्याला उभं राहायचंय. ठीक आहे, थोडस व्हेरिएशन आपल्या विद्यार्थ्यांसाठी की आपल्याला आसन कशा प्रकारे आसनामध्ये इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे. ठीक आहे, त्रिकोणासन करूयात. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर. पहिल्यांदा डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने घ्यायचा आहे, मान करायची सरळ, नजर समोर, श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये, आणि डावीकडे झुकायचं आहे. दोन, डाव्या हाताने डावा पायाच्या बोटाला स्पर्श करायचा आहे, मान करायची खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. हात सरळ, मान सरळ, त्रिकोणासन. ठीक आहे, इथे कमरेचा भाग पण सरळ आहे, नीट व्यवस्थित पहा. परत सरळचे, दोन, आणि हात खाली. तर डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. बऱ्याच वेळा आपण नुसतं उजवा पाय बाहेरच्या दिशेने करा असं म्हटलं की आपण कमरेचा भाग पण असं करतो. कमरेचा भाग असा नाही ठेवायचा, कमरेचा भाग सरळच राहील. म्हणजे जसं तुम्ही पूर्ण सरळ उभं राहता तसं, फक्त पंजा वळवायचा आपल्याला. ओके, फक्त पंजा वळवायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहे. आणि आता आपल्याला उजवीकडे झुकायचं आहे. एक, उजव्या बाजूला झुकायचं आहे, पाय सरळ करायचा आहे, मान करायची आहे खाली, पाय सरळ, मान खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे, बोटांना ताण. नीट व्यवस्थित पहा त्रिकोणासनात. परत सरळ व्हायचं, एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली. ठीक आहे, हा भाग असा होत नाहीये. ठीक आहे, हा भाग असा केला तर त्रिकोणासन कसं होतं आपलं, असं होतं. बरेच जण त्रिकोणासन असं करतात. ठीक आहे, मग अशामध्ये आणि ओरिजिनल त्रिकोणासन काय फरक आहे, कमरेचा भाग असा असतो सरळ, दोन्ही खांदे, छाती, पाय एका रेषेमध्ये. कमरेचा म्हणजे हा श्रोणी भाग, हा ओटीपोटाचा जो भाग असतो, कमरेचा भाग, हाड जे म्हणतो आपण तो. परत सरळ व्हायचं, एक, श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे,
दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान करायचे सरळ, आणि आपण सूर्यनमस्कार करूयात. थोडसा व्हेरिएशन मध्ये 2 सूर्यनमस्कार करायचे आहेत. दोन्ही पाय जवळ आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती. 2. थोडस मागे झुकायचं आहे. मागे किती कसं झुकायचं आपल्याला, तर पाय गुडघ्यामध्ये न वाकवता जेवढं आपल्याला मागे जाता येईल तेवढं मागे जायचं. ठीक आहे. बऱ्याच वेळा काय करतात विद्यार्थी की मागे झुकायचंय म्हटलं की असं मागे झुकतात पाय गुडघ्यात वाकून. सो दॅट इज रॉंग. पूर्ण ते चुकीचं आहे. काय करायचं आपल्याला, मान सरळ, पाठीचं कणा ताठ, आणि जेवढं आपल्याला शक्य तेवढं पाय गुडघ्यात न वाकवता मागे जायचं. 1, पुढे 2, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपण पुढे, हात जमिनीला टेकवायचे आहेत, पायाच्या पाठीमागच्या ताण. परत डावा पाय मागे 4. ठीक आहे. पुढच्या पायाची टाच जमीन टेकली पाहिजे, पायाचं पंजा पाठीमागे. यांना शक्य त्यांनी थोडस ताण द्या, म्हणजे पुढच्या राजकपोतासन किंवा फॉरवर्ड स्प्लिट त्याला फायदा होणार आहे. परत आता डावा पाय मागे, उजवा पाय मागे घ्यायचा, पण चतुरंग दंडासन किंवा तर्फासनामध्ये शरीर सरळ पाहिजे, खूप वर नको पाहिजे किंवा खूप असं खाली नाही पाहिजे, तिरकं पाहिजे शरीर, सरळ. ठीक आहे. गुडघे टेकवायचे आणि त्याच्यावरती बसायचंय. 6 शशांकासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. डावा पाय पुढे करायचा आहे, डावा पाय पुढे, मान वर. उजवा पाय पुढे, 10, 11 आणि मागे जायचं आहे, आणि 12. ठीक आहे. परत एकदा सेम दुसरा 2, 3, उजवा पाय मागे, 4, मान वर. परत 5 टाचा टेकवायचे आहेत. परत भुजंगासन, 6, 7, सॉरी अष्टांग नमस्कार असं राहिलं, 6, मग 7, मग 8, 9, 10, 11. थोडस मागे पाय गुडघ्यामध्ये न वाकवत, आणि 12. ठीक आहे. अशा प्रकारे सूर्यनमस्कार आपण पूर्ण केलेला आहे. आता पाठीवरती झोपायचं आहे. पाठीवरती झोपायचं आहे. पाय सरळ, मान सरळ, हाताचे पंजे आकाशाकडे. हळूवार श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलेला आहे त्या त्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, डोळे बंद ठेवायचे आहेत, लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. हळूहळू आपल्या शरीराचे स्नायू शिथिल होत आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. खोल श्वास घेणं आणि खोल श्वास सोडणं हे महत्वाचं आहे. शरीर रिलॅक्स होत आहे का त्याच्याकडे लक्ष द्या. जेवढं तुम्ही शरीराकडे लक्ष द्याल, खोल श्वास घेणं आणि खोल श्वास सोडणं या प्रक्रियेकडे लक्ष द्याल आणि शरीर स्थिर ठेवाल,
तेवढं तुमचा शरीर रिलॅक्स होणार आहे, तेवढं तुमच्या शरीराला एनर्जी मिळणार आहे, चैतन्य आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं. आणि आता सर्वांनी डाव्या कुशीतून वळायचं आहे आणि पद्मासनामध्ये उठून बसायचं आहे. ठीक आहे, पद्मासनामध्ये उठून बसायचं आहे. त्याच्यामध्ये आजच्या पुरतं एवढं आपल्याला बास. रोजची प्रॅक्टिस ठेवा, म्हणजे अजून तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळे योगासन आपल्याला शिकवता येतील, अजून तुम्हाला चांगल्या प्रकारे ते करता येतील. ठीक आहे, जेवढे तुमचे हळूहळू लवचिकता वाढणार आहे तेवढं तुमच्यामध्ये एनर्जी येते, आपलं शरीर आपल्याला हलकं वाटायला लागतं, आपली प्रतिकारशक्ती वाढते, स्थिरता येते, मन स्थिर व्हायला मदत होते, आपला स्वतःचा आत्मविश्वास वाढतो, आरोग्यामध्ये बदल झालेला दिसतो. बरोबर, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये सुद्धा आपोआप बदल होतो, कारण की जेव्हा आपण अशा प्रकारे योगासन करत असतो तेव्हा शरीरामधला हलकेपणा आपल्याला अनुभवास येतो. आणि थोडस जरी आपल्या आहार विहारामध्ये बदल झाला, थोडस रात्री झोपायला उशीर झाला किंवा लवकर उठलो आपण फार, ठीक आहे, किंवा झोप पूर्ण नाही झाली किंवा जेवण आपण चुकीच्या पद्धतीने केलं, वेगळं केलं, तर शरीरामध्ये जो बदल होतो तो आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागतो. आणि मग त्याच्या अनुषंगाने आपल्याला कळायला लागतं की कोणती गोष्ट आपल्याला शरीर चांगलं ठेवायला मदत करते, कोणती गोष्ट शरीर आपलं चांगलं राहत नाही कोणत्या गोष्टीमुळे, किंवा त्याच्यामध्ये बदल घडून येतो, किंवा हा जो काही लाघवता किंवा हलकेपणा आपल्या शरीरामध्ये आलेला असतो, एक चैतन्य आपल्या शरीरामध्ये आलं असतं, तर कोणकोणत्या गोष्टीमुळे आपल्यामध्ये बदल घडून आणतात आणि पुढे जाऊन कशा प्रकारचे विचार आपल्या शरीराचा हलकेपणा घालवतं हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे हळूहळू आपण त्या विचारांपासून सुद्धा दूर जायला लागतो, किंवा फारसे ते विचार आपल्या मनामध्ये हळूहळू आपण ते कमी करतो, आणि ते सगळी प्रक्रिया ही हळूहळू घडत असते. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे योगासनं करायची आहेत. ठीक आहे, तर शेवटचा ओंकार गुंजन आपण करूयात. हरिओम सर. आवाज येतोय का? आवाज येतोय माझा सर्वांना? हो, मला एक विचारायचं होतं. हा, बोला ना. भुजंगासन करताना ताण कुठे अपेक्षित आहे? नाही, म्हणजे मला प्रश्न नाही लक्षात आला, काय म्हणताय? भुजंगासन करताना छाती पोटावर ताण अपेक्षित आहे, म्हणजे की म्हणजे पूर्ण. आता कसं असतं, मी तुम्हाला भुजंगासन करतानाची जी स्टेप्स आहेत त्या एक्सप्लेन केल्या, बरोबर. आता मी पहिल्यांदा काय सांगितलं की ताण जो आहे तर तो आपल्या पाठीच्या स्नायूंवरती अपेक्षित आहे, बरोबर. हो. परंतु ज्यांना सवय नसते किंवा जे पहिल्यांदाच योगासनं करत असतात, बरोबर, त्यांना हा ताण पोटावरती सुद्धा जाणवू शकतो, कारण की पोटाचं सुद्धा त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग होतं, बरोबर. हो. त्याच्यामुळे सुरुवातीला पोटाला ताण पडू शकतो, परंतु हळूहळू तो ताण आपल्याला शिफ्ट करायचा आहे कमरेच्या भागावरती, बरोबर. मग मी मग सांगितलं की आपल्या ग्लुटियल मसल्सचं, म्हणजे आपल्या नितंबांच्या स्नायूंचं आकुंचन करायचं, आणि मग आपल्याला 90 डिग्री मध्ये पाठीचा कणा आणि पायाचे जे पंजे आहेत, सॉरी मांडी, त्याचा 90 डिग्री अँगल आणायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, आणि हे करत असताना थोडासा ताण पोटावरती पण पडतोच, तर तो पडला तर काही हरकत नाही. पण बेसिक उद्देश काय आपला, की पोटावरती ताण देणं हा उद्देश नाहीये, तर आपल्या पाठीचा कणा 90 डिग्री मध्ये करायचा आपल्या पायाच्या म्हणजे मांड्यांशी, बरोबर. तर हा उद्देश ठेवून ताण जर का इकडे तिकडे पडला तरी सुद्धा चालू शकतो.
ठीक आहे, लक्षात आलं? हो हो सर, आलं. सुरुवातीला बऱ्याच जणांना जमत नाही, काही काहींचं थोडंसं पोट जास्त असतं, किंवा पोट जरी जास्त नसेल तरी प्रॅक्टिस नसते, त्याच्यामुळे तो ताण पडतोच. म्हणजे भुजंगासन अगदीच जे पहिल्यांदा करतो त्याला असं जाणवतं की पोटाचे स्नायू पण ताणले गेले. बरोबर का? तर ते अर्थातच ताणले जातात. छातीचा पिंजरा आणि आपलं जे स्टोनीचा भाग असतो, बरोबर, तर तो एकमेकांना, त्या भागाला हे हे स्नायू जोडलेले असतात, बरोबर. हो. एक मिनिट. म्हणजे छातीचा भाग आहे हा, बरोबर, इथे स्नायू अटॅच असतात आणि इथपर्यंत ते अटॅच असतात, बरोबर, आपल्या ओटीपोटाच्या स्नायूंना. तुम्ही जर जेव्हा बॅकवर्ड बेंडिंग करता तेव्हा हा भाग पूर्ण ताणला जातो, एक्स्ट्रीम ताणला जातो. इथे आहे बघा, हा भाग ताणला जातो पुढचा, आणि त्याच्यामुळे हे स्नायूंचं टोनिंग पण त्याच्यामध्ये होतं. त्याच्यामुळे पोटावरती ताण येतोच, पण आपल्याला काम करायचं आहे कमरेच्या भागावर 90 डिग्री मध्ये. हा, हे दिसतंय? ठीक आहे, अजून कोणाला प्रश्न आहे का काय? तर भुजंगासनामध्ये मांड्या खाली जमिनीलाच टेकलेल्या पाहिजेत ना? हो हो हो, मांड्या जमिनीला टेकलेल्याच पाहिजेत. बऱ्याच जणांचं ते टेकलेलं नसतं, ते उचललं जातं. ते जर पाठीच्या मणक्याची लवचिकता नसते, त्याच्यामुळे काय होतं, ते जेव्हा भुजंगासन करतात तेव्हा पूर्ण गुडघ्यापासूनच पायवर उचलतात, बरोबर, आणि हा, मग शरीर सर, तिरकं करायचा प्रयत्न करतात. तर तसं नाही अपेक्षित. माझं तर तसंच होतं म्हणून म्हंटल. म्हणजे असं पूर्ण मांड्या खाली होतच नाही, चिटकतच नाही जमिनीला. ठीक तरच आहे ना. भुजंग. सुरुवातीला नाही जमणार, पण तुम्ही ते रोज करा. ठीक आहे, हळूहळू त्याच्यामध्ये फरक जाणवेल तुम्हाला. आणि भुजंगासनाचे व्हेरिएशन पण आहेत 2-3, बरोबर. मग त्याच्यामध्ये हात जमिनीला न टेकवता छातीवर उचलायची, बरोबर, नौकासन असेल, शलभासन असेल, त्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यामुळे पाठीच्या स्नायूंची ताकद वाढते आणि मग हे बेंडिंग आपलं चांगलं हळूहळू वाढू शकतं, बरोबर. आणि बेंडिंग वाढलं की पाय जमिनीला टेकायला मदत होते. ओके सर. तुम्ही जे सांगताय ते फक्त पाठीच्या स्नायूंचं बेंडिंग नसतं, त्याच्यामुळे होतं. तुम्ही रोजच्या रोज करा, रोज तेवढं भुजंगासन करा, हळूहळू ते खाली जाईल. एका दिवसात हे खाली जात नाही. ओके सर. आता मला पण एक विचारायचं होतं. मोबाईल चार्जिंगला असल्यामुळे मी व्हिडिओ इथं ऑफ ठेवलेला. आपण अर्थभुजंगासनचे जे व्हेरिएशन केले, अर्थभुजंगासनचे व्हेरिएशन केले, ते सायटिकाचा प्रॉब्लेम असतो तर त्यांनी केले तर चालतील का? हॅलो, हा, आवाज येतोय चालतात सर ना. माझा? हो, येतोय चालतील ना? येतोय. आपण साइड बेंड आणि फ्रंटला पण केले, ते चालू शकतील ना? नाही नाही, कुठलं म्हणताय तुम्ही? अर्धभुजंगासन मध्ये आपण हात राईट साइडला घेऊन पण ते केले होते, जे साइड बेंडला पद्मासन मध्ये. पद्मासन मध्ये अर्थभुजंगासनच्या आधी आपण पद्मासन मध्ये हात बाजूला घेऊन जे साइड बेंड केलेलं होतं, की ज्यांना जास्त स्ट्रेचिंग जमत नाही त्यांनी खांद्यापर्यंत हात घेतले, ते चालतील का? ते जानुशिरासनचं म्हणतायत सर, असं नव्हतं ते. अर्ध जानुशिरासन. हॅलो, कुठले म्हणजे ते आवाज आपण येतोय का माझा? हा जानुशिरासन म्हणताय का भुजंगासन म्हणताय तुम्ही? माझ्या लक्षात हा, नाही आलं. जानुशिरासन. हा हा हा. मग जानुशिरासनामध्ये फॉरवर्ड बेंडिंग असतं आपलं, बरोबर. मग शक्यतो सायटिकाच्या पेशंटला फॉरवर्ड बेंडिंग सांगायचं नाही, बरोबर. मग काय करायचं हा आपण, तर फक्त दोन्ही हात वरती घ्यायला सांगायचे, बरोबर. दोन्हीही हात वरती घ्यायला सांगायचे. म्हणजे एक पाय गुडघ्यामध्ये वाकवलेला आहे, दुसरा पाय सरळ आहे, बरोबर. आणि दोन्ही हात फक्त वरती घ्यायचे आणि तसंच 10 सेकंद थांबवायचे. बरोबर, पाठीच्या स्नायूंना ताण पडतो आणि हात खाली घ्यायला लावायचे, बरोबर. पूर्ण फॉरवर्ड बेंडिंग करायची गरज नाही, ज्यांना हा. सायटिकाचा त्रास असतो त्यांनी. ठीक आहे. ओके ओके, हा, थँक्यू. हा, ठीक आहे. हा सर, टोनिंग होतं सूर्यनमस्कार त्याच्याने. करताना बोलताय का? हा सूर्यनमस्कार करताना आपण
एकदा डावा पाय आणि उजवा पाय असा हो म्हणजे हो एकदा डाव्या पायाने करायचा आणि नंतर उजव्या पायाने असं करायचं ना. हो म्हणजे ज्यावेळेस हो आपण हो चौथ्या बरोबर. स्थितीत ज्यावेळेस चौथ्या स्थितीमध्ये डावा पाय मागे घेतो, पुन्हा आपण परत 9व्या स्थितीमध्ये तो परत पुढे घेतो. म्हणजे डावाच डावा पाय घेतो पुढे घ्यायचा, है बरोबर. ना हो हो परत. आणि जेव्हा म्हणजे दुसऱ्या बाजूने करताना उजवा पाय घेऊन परत उजव्या स्थितीनेच करायचं का? म्हणजे ते बरोबर पूर्ण एक सूर्यनमस्कार झाला. बरोबर. म्हणजे काय करायचं, तेच कन्फर्म. पहिल्या सूर्यनमस्कारामध्ये तुम्ही चौथ्या स्थितीला डावा पाय मागे घेतला, ठीक आहे. परत 9व्या स्थितीला डावाच पाय पुढे घ्यायचा, बरोबर. आणि जेव्हा दुसरा सूर्यनमस्कार कराल तेव्हा चौथ्याला उजवा पाय मागे घ्यायचा आणि 9व्याला उजवाच पाय पुढे घ्यायचा. ओके, ठीक आहे. आपण इथे थांबूयात. 3 वेळा ओंकार गुंजन करूयात आणि इथे थांबूयात आपण. डोळे बंद करा, लक्ष श्वासावरती, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती ध्यान मुद्रेमध्ये. आणि आपल्याला खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती दर्शन करायचं आहे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. आपण केलेला योगाभ्यास ईश्वर चरणी आपल्याला अर्पण करायचा आहे. डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला योगासनं करायची आहेत. शिवाय दुसरं महत्वाचं की छातीच्या पिंजऱ्याची लवचिकता पण जेवढी आपली वाढेल, ठीक आहे, तेवढं सुद्धा आपल्या ओंकार मध्ये डेप्थ वाढते. ठीक आहे. बऱ्याच जणांनी मला ऑफलाईन जेव्हा आमचं लेक्चर चालू असतं तेव्हा बऱ्याच जणांनी विचारलं की सर ओंकार एवढा दीर्घ कसा करायचा किंवा दीर्घ कसा होतो. तर त्याचं कारण असं आहे की तुमचं छातीच्या पिंजऱ्याची लवचिकता जेवढी जास्त तेवढं तुम्ही जास्त एक्सपांड करू शकता. आपला छातीचा पिंजरा जास्तीत जास्त श्वास आतमध्ये घेऊ शकता आणि जेवढा श्वास जास्त आतमध्ये घेतलाय तेवढ्याच कंट्रोल्ड मॅनर मध्ये तो आपल्याला बाहेर सोडता येतो आणि मग त्याच्यामुळे ओंकार सुद्धा दीर्घ होतो, भ्रामरी आपली दीर्घ होते, बरोबर. त्याच्यानंतर प्रार्थना कोणती म्हणत असाल तर ती सुद्धा दीर्घ प्रमाणात मध्ये होते. मग त्याचा फायदा आपल्याला हा एकाग्रता वाढण्यासाठी होतो. त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी 20 सेकंदासाठी ओंकार करणं
गरजेचं आहे. टाइम लावून करायचा, 20 सेकंद, 15 ते 20 सेकंद. ज्यांचं थोडस जास्त चांगलं असेल ते 30 सेकंदांपर्यंत जाऊ शकता. ठीक आहे, इथे थांबूयात. सर्वांनी लेक्चरला अटेंटिव्ह राहा. जे लेक्चर्स आता सुरू झालेले आहेत तुमचे, तर त्याच्यासाठी अटेंटिव्ह राहा, ते गरजेचं आहे. कारण की आता तुम्हाला रिसर्चचा टॉपिक आता थर्ड टर्मला असणार आहे एम एच्या विद्यार्थ्यांना. मग तो रिसर्चचा टॉपिक कशा प्रकारे लिहायचा, त्याच्यामध्ये काय बदल करायचे, कशा प्रकारे आपण रिसर्च करायचा, पुढे जाऊन आपल्याला जर का एखाद्या गोष्टीमध्ये अभ्यास करायचा असेल तर त्याचा हा पाया असतो. ज्यांना पुढे जाऊन PhD करायची आहे, सेटनेट परीक्षा द्यायची आहे, बरोबर, किंवा स्वतः संशोधनामध्ये कार्य करायचं आहे योगाच्या किंवा कुठल्याही, ठीक आहे, तर तुम्ही अशा प्रकारे रिसर्चचा अभ्यास करून त्या पद्धतीमध्ये मांडलं तर त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती ही मान्यता मिळते. वेगवेगळ्या जर्नलमध्ये ते पब्लिश होऊ शकतं. तर माझी अशी अपेक्षा आहे की आता बरेच आपले MA चे बॅचेस झालेले आहेत, तर सर्वांनी आपापले जे थिसिस आहेत तर ते राष्ट्रीय किंवा इंटरनॅशनल, नॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये पब्लिश करावेत. त्याला पब्लिशिंगला थोडासा 2-3 हजार खर्च येतो, पण तरी सुद्धा जर का तुम्ही ते पब्लिश केलं तर पुढे जाऊन आपल्याला, आता काही लोक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, काही लोक करणार आहेत, तर आपल्या बायोडाटामध्ये तो स्ट्रॉंग होतो. आणि योगशास्त्रामध्ये जे वेगवेगळे संशोधन कार्य आहे तर ते व्हायला मदत होते. आपले त्या दृष्टीने अभ्यास होतो चांगला आणि आपल्याला त्याचा फायदा स्वतःला पण होतो आणि शास्त्राला पण होतो. ठीक आहे, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला आता कार्य करायचं आहे. त्यामुळे थिसिस लिहायचा आहे म्हणून एखादा निबंध उतरून काढलाय असं करू नका. त्याच्यातून काहीतरी कंक्लुडिंग आपल्याला मिळालं पाहिजे की बाबा अभ्यास केल्यानंतर, म्हणजे या विद्यार्थ्याने अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यातून हे काहीतरी चांगलं शोधून काढलेलं आहे असं आपल्याला दिसलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे अटेंटिव्ह राहा आणि प्रत्येक लेक्चरला अटेंटिव्ह राहा. काय म्हणतोय, कारण की कुठल्या लेक्चर मधून तुम्हाला एखादा रिसर्चचा टॉपिक सापडेल हे सांगता येत नाही, बरोबर. आता वेगवेगळे टीचर्स आपल्याकडे आहेत, जयश्री जगताप मॅडम आहेत, प्राजक्ता देशपांडे मॅडम आहेत, राज चिंदरकर सर आहेत, भक्ती मॅडम आहेत, बरोबर, अजून 1-2 जण आहेत. तर ते असे वक्ते आहेत की ज्यांचं लेक्चर आपण जेव्हा म्हणजे त्यांचं लेक्चर ऐकण्यासाठी बरेच जण उत्सुक असतात, बरोबर. अशा वक्त्यांचं हे लेक्चर्स तुम्हाला दिलेले आहेत. ते फक्त त्यांच्याकडे एक टीचर म्हणून पाहू नका, तर ते ज्ञान देणारे साधन म्हणून पहा. ठीक आहे, बऱ्याच वेळा कसं असतं, एक टीचर असतो तो आपल्याला सिलेबस मधलं काहीतरी शिकवत असतो आणि मग सिलेबस झाला की त्याचं काम संपतं. तर तसं नाहीये, ते तुम्हाला अनेक सिलेबसच्या बाहेरचं, तुमच्या जीवनातलं आजूचं बाजूचं सगळ्या प्रकारचं शिकवतात. त्याच्यातून कोणत्या विषयावरती आपल्याला काम करायचं आहे असा कधी आपल्याला स्ट्राईक मिळेल आणि आपण त्यामधून काम करून पुढे जाऊ शकतो हे आपल्याला कळणार नाही. त्यामुळे तुम्ही तशा प्रकारे अटेंटिव्ह त्यांचं लेक्चर करा. ठीक आहे, तर असं मला तुमच्या सर्वांकडनं अपेक्षित आहे. जरी MAच्याच लोक नाहीत तर आपल्याकडे डिप्लोमाचे पण आहेत, काही YCBचे पण आहेत, तर सर्वांनी त्याच्यामध्ये काम करा. सगळ्यांना सगळं करायला परमिशन असते, बरोबर. त्यासाठी डिग्रीच पाहिजे असं काही नाही, बरोबर. एखाद्याला रिसर्च करायचा आहे तो रिसर्च करू शकतो, बरोबर, कुठलाही टॉपिक घेऊन. फक्त एक जर का स्ट्राईक झाला तुम्हाला की अरे हा विषय आहे तर अशा पद्धतीने आपण मांडला तर चांगलं होईल, तर तुम्ही करू शकता. त्यासाठी MS पाहिजे असं काही नाही, पण तरी सुद्धा MAच्या विद्यार्थ्यांना ते सिलेबस मध्ये आहे म्हणून तुम्हाला ते करायचं आहे आणि मग ते करता करता आपल्याला पुढे पण ते शिकता येणार आहे. ठीक आहे, थांबूया तिथे आपण तर पुढच्या रविवारी. तर हा, तर भक्ती मॅडमचं लेक्चर कधी होणार आहे? त्यांचे लेक्चर होतील पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात. ओके सर. आणि सिलेबसच्या अनुषंगाने ते रेकॉर्डिंग मिळतील तुम्हाला उद्या परवापर्यंत. आणि रिझल्ट आमचे सेकंड टर्मचे कधी लागतील सर? रिझल्ट नाही लागला अजून तुमचा? नाही काय समजलं. आता मागे मला आम्ही फोन केला होता तेव्हा या आठवड्यात लागेल असं सांगितलंय. बघूयात, मी त्यांना विचारतो. हा, ठीक आहे.
सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. बोंगाणे सर बोलतोय. येस सर, येस, बघितलं मी तुम्हाला आत्ताच. जस्ट झूमची लिंक दिसली म्हणून आता मी जस्ट पाहिली ती. हा हा. नाही, तेव्हा काय तुमचा झालं शेवटचा ऍक्च्युली या तुमच्या ग्रुपमध्ये ती कालच टाकणं अपेक्षित होतं, अरे अरे परंतु हो ना. आमचा असा विषय झाला की तुमचा तर पुढच्या रविवारपासून सुरू करूयात रेग्युलर बर म्हणून. बर बर. पण म्हटलं आता आल्याच सकाळी टाकून तरी देऊ, जेवढे जॉईन होतील तेवढे जॉईन होतील. पण काय माझं हरकत बॅड लक की मी खूप उशिरा पाहिली ती. नाही, काय हरकत नाही, पुढच्या रविवारी पण होईल ते, काहीच हा प्रॉब्लेम हा नाही. ठीक आहे येस सर, सर. ठीक. हो आणि सर, आमचं रेग्युलर कधी स्टार्ट होतं डिप्लोमा मग? पुढच्या रविवारपासून होईल सर सगळं. व्हेरी गुड सर. ठीक आहे सर. येस येस सर. ओके सर. थँक्यू. हॅव अ गुड डे Okay. सर. चालतंय, ठेवतो मी आता. हो सर. सर एक मिनिट. सर एक मिनिट. हा, थँक्यू सर. MA फर्स्ट चे ऍडमिशन सुरू झाले का सर? MA फर्स्ट का? हा. हा, सुरू झाल्यात की.